लाभ दमणे साहेब हे चैतन संकुलमध्ये मोठ्या प्रमाणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती भरवतात. त्यांनी आपल्या 2 मिनिटांमध्ये मनोगत व्यक्त करावं मी त्यांना विनंती करतो. सर्वांना समृद्ध जय भीम. काय झालं काय म्हणजे भाषण ऐकले, गाणे ऐकले, पण बाबासाहेबांच्या आंदोलन जय भीम खूप जोरात बोलले. परत एकदा बोला, सर्वांना समृद्ध जय भीम. धन्यवाद. बदलापूर जनता फाउंडेशन आयोजित हा जो कार्यक्रम आहे, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष राजू दिघे सर, त्याच्यावरती कदम साहेब, त्रिभुवन आणि आजचे सत्कार मूर्ती बोधिशन आणि दुसरे सत्कार मूर्ती राजरत्न साहेब आणि या कार्यक्रमाचं आयोजन जे करतात शांतू डोळस, आणि विशेष म्हणजे या बदलापूरमध्ये महेंद्र नवगिरे सर असू द्या आणि ही जी मंडळी आहे ही काय आता एकच कार्यक्रम करत नाही, यापुढे सुद्धा खूप मोठे मोठे कार्यक्रम त्यांनी केलेले आहेत. आणि विशेष एक व्यक्तिमत्व या ठिकाणी असं आहे ते म्हणजे प्रसिद्धीपासून फार दूर आहे, ते म्हणजे शिशुपा. कधीच तो माणूस पुढे येत नाही, परंतु तो कार्यक्रमात समोर असतो. खरोखर एक तुम्ही आज आगळा कार्यक्रम या ठिकाणी आणला. अशा 2 व्यक्तिमत्व तुम्ही या ठिकाणी आणलेले आहेत. एक धम्माचं ज्ञान देणारी व्यक्ती आलेली आहे आणि दुसरी गायनाची व्यक्ती आलेली आहे. खरं म्हणजे राजगुरूंना कसं आहे, आता तुम्ही आम्हाला ओळखत नसाल पण आम्ही तुम्हाला कसं ओळखतो तुमच्या त्या पेहरावर. बदलापूरमध्ये कुठेही जा, कुठल्याही कार्यक्रमाला हा पेहराव दिसला की आम्ही समजतो की वर राजगुरूच आहे. खरोखर असा एक आगळा वेगळा कार्यक्रम आपण सगळ्यांनी आयोजित केलेला आहे. त्यामुळं खूप खूप धन्यवाद. भाषण करणं खूप सोपं आहे, पण कार्यक्रम करणं फार अवघड असते आणि हे काम करण्यासाठी ही मंडळी फार प्रयत्न करतात. म्हणून मी जास्त बोलत नाही आहे. माझ्या प्रज्ञा विकास संस्था आहे, भीम जयंती मंडळ आहे. या दोन्हीही संस्थेच्या याच्या वतीने आपल्या दोन्हीही पाहुण्यांना विशेषतः बुद्धिशन आपण एक धम्मदान आणि धम्मदेशना वगैरे देत आहेत. आपल्याला पण खूप खूप वाटण्याच्या शुभेच्छा. आज राजरत्न साहेब तुमच्या बाबतीत तर काय सगळे कवी सगळे गाऊनच जात आहेत. तुम्हाला आमच्या संस्थेच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. आणि मी जास्त नाही बोलत, पुन्हा एकदा प्रचंड शुभेच्छा तुम्ही या ठिकाणी सांगतो. जय भीम, जय महाराष्ट्र.